नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 10 जुलैच्या भागात आपण पाहणार आहोत. जेव्हा नंदिनीला आनंद निवासमध्ये सोडतो तर उतरल्याबरोबर नंदिनी म्हणते पिकअप करायला, तर जीवाला काही थांबवत नाही आणि तो लगेच तिचं वाक्य पूर्ण होण्याआधी म्हणतो ऑफकोर्स येईल. तर नंदिनी म्हणते येऊ नका, तेच सांगतेय मी. संध्याकाळी मी रिक्षानेच येणार आहे, त्यामुळे पिकअप करायला अजिबात येऊ नका. तर जीवा म्हणतो ते बघू आपण, पण आज मी तुला एकदम सुपरफास्ट आणलं की नाही? हां, आता त्यासाठी तू मला थँक्स म्हणू शकतेस. त्यानंतर मी तुला वेलकम म्हणेल आणि तो तिच्याकडे बघतो तेवढ्यात नंदिनी तेथून गेलेली असते. त्यानंतर जीवाच्या खिशातून तो कापूस निघतो. त्यावेळी त्याला आठवतं की जेव्हा नंदिनी गाडीवर मागे बसून बडबड करत होती त्यावेळी त्याने ते कानात घातलेलं असतं. त्यावेळी तो स्वतःशीच म्हणतो जेव्हा असतं तेव्हा ती माती आणि जेव्हा नसतं तेव्हा सोनं. आधी जेव्हा अख्खा वेळ बडबड करायची तेव्हा मी हे कापसाचे बोळे कानात घालायचो आणि आत्ता तिची बडबड ऐकायला कान तरसलेत तेव्हा ती बोलतच नाहीये. आणि तो ते कापसाचे बोळे फेकून देतो आणि तो स्वतःशीच म्हणत असतो काय म्हणाली नंदिनी? येताना ऑटोने येणार आहे, म्हणजे ऑटो भेटले पाहिजे आणि त्या ऑटोच्या हात मी भेटलो पाहिजे अशी हिंट दिली का तिने मला त्यात? जीवा, कुछ तो करना पडेगा. जीवाची जादू दाखवायची वेळ आली आहे. दुसरीकडे वसू आत्या रम्याला फोन करून विचारत असते निघालीस का तू घरी यायला? तेव्हा रम्या म्हणते कुठे ग, दिवस संपला पण काम संपत नाहीयेत. पण पार्थने स्वतः मला सांगितले ऑफिस संपल्याबरोबर एका क्लायंटसोबत मीटिंग करायला. तिकडेच चालली आहे मी आत्ता. ती मीटिंग संपली की येते घरी. तर वसू आत्या म्हणते तुला काही फरकच पडत नाहीये का रम्या? तर रम्या म्हणते कशाचा? तर वसू आत्या म्हणते आत्ता तू नाही आहेस पार्थ बरोबर, म्हणजे ती रम्या त्याच्याबरोबर फिरत फिरत घरी येईल. तर रम्या म्हणते काव्या, अगं ती कसली येतीये? तुला माहिती आहे का, आज तिला ड्रॉप केल्यानंतर ना पार्थने तिच्याकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाहीये. बाय करणं तर लांबचीच गोष्ट. त्यामुळे मला काही आता काव्याचं टेन्शन नाहीये. काव्या पार्थबरोबर घरी येणार नाही, रादर पार्थच काव्याबरोबर घरी येणार नाही. वसू आत्याला तर हे खरंच वाटत नसतं. तर रम्या सांगते पार्थ आणि काव्यामध्ये काहीतरी बिनसलंय असा संशय होता ना आपल्याला, आज त्याची खात्री पटली आहे. पार्थ आहे ना धुमसतोय नुसता आतून, आपल्याला फक्त त्याला हवा द्यायची आहे. आणि ती फोन ठेवून देते. पार्थ घरी जायला निघालेला असतो त्यावेळी त्याला त्याच्या गाडीचं टायर पंक्चर झालेलं दिसतं आणि तो मनात विचार करत असतो आता यावेळी इथे रिक्षासुद्धा मिळणार नाही. पार्थ रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत असतो परंतु एक रिक्षा त्याला सोडून तसाच जातो. त्यानंतर दुसरा रिक्षा थांबतो परंतु त्यामध्ये काव्या असते आणि पार्थने रिक्षाच्या आत बघितल्याबरोबर काव्या स्माईल करतच त्याला हाय असं म्हणते. इकडे दुसरीकडे नंदिनीसुद्धा घरी जाण्यासाठी रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिलासुद्धा रिक्षा थांबत नसतो. त्यानंतर एक रिक्षा थांबतो आणि ती त्यात बसते. तिला खूप आनंद होतो आणि ती रिक्षावाल्याला म्हणते अगदी देवासारखे भेटलात. पण तिला हे माहीत नसतं की तो रिक्षावाला म्हणजेच जीवा असतो. तर तो लगेच म्हणतो देवा नाही, जीवा म्हणा. परंतु हे जीवाचं स्वप्न असतं. तिला काही नंदिनीला अजून कळालेलं नसतं की तो जीवा आहे आणि ती स्वतःशीच म्हणत असते बरं झालं, मला काही जीवासोबत प्रवास करायचा नव्हता. इकडे काव्या पार्थला म्हणत असते या बसा. तर पार्थ विचारतो तुम्ही इकडे काय करताय? तर काव्या म्हणते मी पंक्चर केली तुमची गाडी म्हणून तुम्हाला पिकअप करायला आली आहे. तर पार्थला खरं वाटतं आणि तो म्हणतो काय? तर लगेच काव्या म्हणते हो काय 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 असं करेन का मी? वाटेत तुमची पंक्चर झालेली गाडी दिसली, मग तुमचा पंक्चर झालेला चेहरा दिसला, मग आले मागे मागे पिक करायला. चला ना रिक्षात बसा, आपलीच रिक्षा आहे, या तुम्ही. तर लगेच पार्थ म्हणतो जा तुमचं तुम्ही, मी कॅबने येईन. तर काव्या त्याला थांबवतच म्हणते आर्किटेक्ट बोका, घाबरू नका, मी फिसकारणार नाही तुमच्यावर. पार्थ बास झालं आता, झालं गेलं विसरून जाऊया, नव्याने सुरुवात करूया. तर पार्थ म्हणतो काय? तर लगेच काव्या म्हणते संसाराबद्दल नाही, या प्रवासाबद्दल बोलतीये मी, चला ना. हा इतका राग बरा नाही असं, आणि असं माझ्यासारख्या गोड मुलीवर तर चिडायचं नसतंच. तर लगेच पार्थ म्हणतो का? तर काव्या म्हणते पाप लागतं आणि ती हसते आणि म्हणते मस्करी केली हो, मस्करी पण करायची नाहीये का मी आता? बरं ठीक आहे, गंमत नाही करत, मस्करी नाही करत, काहीही नाही करत मी. चला या रिक्षात बसा. पार्थ अहो इतका राग बरा नाही. हे बघा पार्थ, राग आहे ना सूर्यासारखा असावा, सकाळी उगवला की संध्याकाळी मावळावा. म्हणजे कसं आयुष्याची संध्याकाळ सुंदर होते.
त्यावेळी पार्थला आठवतं की हे सगळं त्यानेच काव्याला एकदा सांगितलेलं असतं. पार्थ त्या रिक्षामध्ये बसतो तर पार्थ आणि काव्या दोघे एकत्र घरी जातात. त्या रिक्षावर मागे लिहिलेलं असतं जोडी नंबर 1. दुसरीकडे नंदिनीला माहीत नसतं, परंतु जीवा आणि नंदिनीसुद्धा एकाच रिक्षामध्ये सोबत प्रवास करत असतात. जीवाने ऑटोमध्ये गाणं लावलेलं असतं तर नंदिनी त्याला म्हणते, काहीही म्हणा पण तुम्ही हे गाणं बदला. तर जीवा लगेच आवाज बदलून म्हणत असतो, काय झालं, तुम्हाला आवडलं नाही का हे गाणं? तुम्हाला आवडलं नसेल तर बदलतो. ते एखादं उडतं गाणं लावू काय मी? तर नंदिनी म्हणते, कुठलंच गाणं लावू नका आणि चला आता. तर जीवा म्हणत असतो, काय हो, काय झाला, सॅड दिसताय तुम्ही. तसं आपल्याकडे ब्रेकअपवालं गाणं आहे ना, ते लावतोच आपण. तर नंदिनी म्हणत असते, नाही हो, तुम्ही कुठलंच गाणं लावू नका. तर जीवा म्हणतो, काय हो, काय झाला, नवऱ्यासोबत भांडण झालंय का तुमचा? हे भेंडी नवरे लोक ना असेच असतात. पी पी दारू पितात आणि नशेत बायकोला मारतात. तुमच्या नवऱ्याने पण. तर लगेच नंदिनी म्हणते, नाही नाही नाही, असे नाही आहेत ते. जीवा म्हणतो, आत्ता माझ्या लक्षात आला, दुसरी पोरगी आणली आहे काय? तर नंदिनी म्हणत असते, असं काही नाही आहे त्यांचं. जीवा म्हणत असतो, नवरे लोक पण ना बायको असताना दुसरीकडे चक्कर चालू ठेवतात आणि बायकोला घरी ठेवतात. तुम्हाला सांगतो डोक्यात जातात हे असे नवरे आपल्या. तुमचा पण तसाच आहे काय? तर नंदिनी म्हणत असते, हो काय बोलताय तुम्ही हे? आणि जरा गप्प राहा बरं, माझा नवरा असा अजिबात नाही आहे. तर जीवा म्हणत असतो, नाही मग नेमका मॅटर काय आहे तुमचा? आत्ता माझ्या लक्षात आला, तुमचा नेमका मॅटर काय आहे तो. तुमचा नवरा ना सारखं आय 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 करत असणार आणि मग त्याचे आय तुमच्याशी भांडत असणार, बरोबर की नाही? तर नंदिनी म्हणत असते, असं अजिबात नाही आहे, माझा नवरा असं नाही आहे, मी सांगितलं ना तुम्हाला. खरं तर खूप चांगले आहेत ते, त्यांच्या आई पण चांगल्या आहेत, घरातले सगळेच खूप चांगले आहेत. जीवाला हे असं चांगलं ऐकून तर खूप छान वाटत असतं आणि तो मनातल्या मनात विचार करतो, सॉरी नंदिनी, मला तुला असं इरिटेट करायला सॉलिड मजा येते. पण एक छान आहे, या सगळ्यात तू माझ्याबद्दल खरं आणि चांगलं बोललीस आणि मला हेच बघायचं होतं की तुला माझ्याबद्दल काय वाटतं. तर नंदिनीच्या लगेच लक्षात येतं आणि ती म्हणते, एक मिनिट, मी तुम्हाला हे सगळं का सांगतेय? मी पण काय गप्पा मारत बसला, चला बरं प्लीज. तर जीवा म्हणतो, नाही नाही, आपल्याला जमणारच नाही. आपल्याला रिक्षा चालवताना एकतर बोलायला लागतो, नाहीतर गाणं ऐकायला लागतं, मग काय करू ते बोला. नंदिनी म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही तोंड बंद करा, गाणं सुरू करा आणि चला. जीवा म्हणतो, नाही 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 नाही, आता गाणं नको, आपला मूडच गेला गाणं ऐकायचा. काय आहे तुमच्यासारख्याचा असा मूड ऑफ झालेला असताना आपण गाणं ऐकायचा, ते काय बरोबर वाटत नाही आपल्याला. आपल्याला ऐकायचंच नाही गाणं. तर नंदिनी म्हणत असते, बरं शांत राहा प्लीज, नका ऐकू मग तुम्ही गाणं. तर जीवा म्हणत असतो, नाही नाही नाही, हे जमत नाही, रिस्क आहे. आता आपण जर बोललो नाही ना तर रिक्षा चालवताना मग आपल्याला झोप येते आणि मग झोप आली ना तर पॅसेंजर आपली जिम्मेदारी राहत नाही ना. मग आता काय करू तर तुम्ही सांगा. तर नंदिनी म्हणत असते, अरे देवा, तुम्ही तुमची बडबड सुरू ठेवा, मी माझे कान बंद करते, पण आता रिक्षा बंद ठेवू नका प्लीज, चला. तर जीवा म्हणतो, अहो चालणार ना, त्यासाठीच तर तुम्हाला ऑटोमध्ये बसवला आपण. ह्या काय चाललो. आणि तो रिक्षा चालू करतो आणि जीवाच्या रिक्षावर मागे लिहिलेलं असतं, बायकोसाठी काय पण. रिक्षा चालवत असताना जीवा सतत नंदिनीला आरशात बघत असतो. काव्य आणि पार्थसुद्धा एकाच रिक्षामध्ये प्रवास करत घरी येत असतात. घरी विक्रम आणि वसुआत्या चेस खेळत बसलेले असतात. तर विक्रम म्हणतो, वसुताई तुला आता चेकमेट करतो. तर वसुआत्या लगेच म्हणते, मीच शिकवलाय तुला चेस आणि तू मला चेकमेट करणार आहेस? करूनच दाखव तू, चल. मानिनी त्या दोघांसाठी शेंगा घेऊन आलेली असते. तर ते दोघे शेंगा खात खात चेस खेळत असतात. तर विक्रम म्हणतो, मला ही शेंग खाण्याआधी याच्यामध्ये जे खारट पाणी असतं ना ते प्यायला खूप मजा येते. तर वसुआत्या म्हणते, याला कशामध्ये मजा येईल ते काही सांगता येत नाही मालिनी. आणि विक्रम कल्पनाला म्हणतो, तू पण घरी खायला घेऊन जा शेंगा. तर कल्पना म्हणते, हो नको दादा, आज ना मी घरी गेल्यानंतर गरमागरम खेकड्याचा रस्सा बनवणार आहे, पावसाळ्यात खायला मजा येते बाई. तर विक्रम म्हणतो, गरमागरम खेकड्याचा रस्सा, क्या बात है. आणि तो मानिनीला विचारतो, तू आपल्या घरी काय करणार आहेस? तर ती म्हणते, आपल्याकडे पण मस्त गरमागरम मुगाच्या डाळीची खिचडी आणि टोमॅटोचं सार. तर वसुआत्या कल्पनाला म्हणते, आम्ही दोघं ना तुझ्याकडेच येतो जेवायला.
तर कल्पना म्हणते या की, आणि ते सगळे हसतात. तर मानिनी लगेच विक्रमला म्हणते तुम्हाला डॉक्टरांनी नॉनव्हेज कमी खायला सांगितलंय, लक्षात आहे ना तुमच्या? ताई तुम्ही तरी सांगा त्यांना. आपण भरपूर चिकन मटण खात असतो, आता जरा कमी करूया. श्रावण येतोय ना, आता सत्यनारायणच घालते बघा. तर विक्रम म्हणतो माझं सोवळं शोधून ठेव. तर मानिनी म्हणते कशाला, आता दोन्ही मुलांचे लग्न झालेत, मुलं आपापल्या बायकोबरोबर बसतील, आता तुम्ही नाही बसायचं पूजेला. हे ऐकून तर वसू आत्याला ठसकाच लागतो. तर विक्रम तिला म्हणतो ताई अगं हळूहळू खाना शेंगा. तर वसू आत्या लगेच मानिनीला म्हणते मानिनी तुला खरंच असं वाटतं का गं की जीवा आणि पार्थ आपापल्या बायकोबरोबर पूजेला बसतील म्हणून? नाही म्हणजे या दोघी जेव्हापासून मापटं ओलांडून घरात आली आहेत ना, तेव्हापासून जे काही तमाशे सुरू झाले ते अजून काही थांबलेले नाही आहेत. आणि फक्त घरातच नाही, घराबाहेर पाठवलं दोघांना, तर तिथे जाऊन काय केलं, जाळपोळ. विक्रम म्हणतो जाळपोळ काय म्हणतेस ग ताई? तर वसू आत्या म्हणते जाळपोळ नाही तर मग काय, आणि हे बघ मी मनापासून सांगतेय हां, पुन्हा घरामध्ये क्लेश नको ना म्हणून म्हणतेय मी. तर मानिनी म्हणते ताई तुम्ही काय म्हणताय ते मला कळतंय, पण आता बदल घडतोय ना आपल्या घरात. इतके दिवस मागे मागे राहणारे जीवा आणि काव्या आता पुढाकार घेत आहेत, आपापल्या पार्टनरसाठी काहीतरी करू पाहतायत. बदलाचे वारे दिसत नाही आहेत का तुम्हाला? तर वसू आत्या म्हणते काय ना मानिनी, बदलाचे वारे कुठल्या दिशेने वाहत आहेत हे सुद्धा बघावं ना माणसाने. नाहीतर काय आहे ना, तू आपली वारे वारे करत बसशील आणि वादळ येऊन कधी सगळं उद्ध्वस्त करून जाईल हे तुला सुद्धा कळणार नाही. तर मानिनी म्हणत असते ताई तिन्ही सांजेला का उद्ध्वस्त होण्याच्या गोष्टी करताय तुम्ही, जरा कधीतरी चांगल्या गोष्टींकडे बघा ना. तर वसू आत्या म्हणत असते मी कायमच चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टींकडे बघत असते मानिनी, म्हणजे जेव्हा वाईट होतं ना तेव्हा त्रास होत नाही. पण तू का चिडतीयस माझ्यावर अशी, तुला सुद्धा काव्याचं वारं लागलेलं दिसतंय. तर मानिनी म्हणते आता समोरचा माणूस चीड येईल असं वागत असेल तर चीड येणार नाही का? तर वसू आत्या म्हणत असते चीड येईल असं नाही, खरं ते बोलते ना मी, म्हणून तुम्हाला माझं बोलणं टोचतं, तुलाही आणि तुझ्या त्या सुनेला काव्याला सुद्धा. तुला पटणारच नाही मानिनी, पण मला जीवा आणि पार्थचं भलं व्हावं असं वाटत असतं. जीव तुटतो माझा त्यांच्यासाठी म्हणून बोलत असते मी हे, पण तुला कायम माझा रागच येतो. तर मानिनी म्हणत असते असं काही नाही आहे. तर विक्रम म्हणतो प्लीज तुम्ही दोघी जरा शांत व्हा, मला विचाराल ना तर मला दिसतंय की तुम्हा दोघींनाही काळजी आहे पार्थ आणि जीवाची, पण हे दोघींनी एकमेकींचं म्हणणं कानाने ऐका ना जरा. तर लगेच वसू आत्या म्हणत असते मी नेहमीच ऐकत असते, पण आजकाल ना तुझी बायको माझं काहीही ऐकत नाही. इकडे रिक्षामध्ये पार्थ काव्याला म्हणत असतो मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्हीच गाडीचा टायर पंक्चर केलं, काही क्षणासाठी मला ते खरं वाटलं, खरं तर काव्यानेच ते टायर पंक्चर केलेलं असतं. तर काव्या मनात विचार करते सॉरी, पण हे केलं तरच तुम्ही माझ्याबरोबर याल. आणि रस्त्यात खड्डा आल्यामुळे रिक्षामध्ये थोडासा धक्का बसतो आणि पार्थचा धक्का हा काव्याला लागतो आणि तो तिच्याकडे बघतच राहतो थोड्या वेळासाठी. काव्यासुद्धा त्याच्याकडे बघत असते. त्यानंतर पार्थ स्वतःला आवरतो आणि म्हणतो आय एम सॉरी. तर काव्या लगेच म्हणते सॉरी तुम्ही का म्हणताय, सॉरी मी म्हणायला हवं ना, खूप हर्ट केलं ना मी तुम्हाला पार्थ, खरंच सॉरी. त्यावेळी रिक्षावाला विचारतो मॅडम कोर्टाच्या बाजूने घेऊ की मंदिराच्या रोडनी? तर काव्या म्हणते मंदिराचा रस्ता पॅक असेल, तुम्ही कोर्टाच्या बाजूनेच घ्या. त्यावेळी पार्थला डिवोर्स पेपर्सची आठवण होते आणि समोरून जात असताना तो कोर्टाकडे बघत असतो. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थ पैसे देत असतो. तर काव्या म्हणते काय करताय, मी देते ना पैसे. तर पार्थ म्हणतो मला कोणाची उधारी नको आहे, आणि जर हे पैसे घेतले नाहीत तर मी परत तुमच्या रिक्षात बसणार नाही. काव्या लगेच म्हणते अच्छा म्हणजे परत माझ्याबरोबर रिक्षात बसण्याची इच्छा आहे. तर इकडे वसू आत्या रम्याला म्हणत असते मी तिच्या रूममध्ये जाते आणि बघतेच त्या एन्व्हलपमध्ये काय आहे ते. दुसरीकडे रूममध्ये आल्यानंतर नंदिनीचा पाय घसरतो तर जीवा तिला सावरतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.